दैत्य देवी माता असतेच. सन्माननीय लक्ष्मण भोये आपण या इकडे, आम्ही आपणास विनंती करतोय. लक्ष्मणजी भोये आपण आलेला आहात तर आपण इकडे तिकडे न बसता या आपल्या मंचावरती येऊन बसायचं आहे. आपली स्पर्धा आहे आणि आपण आमचे पाहुणे आहात. या वेलकम लक्ष्मणजी भोये. तर फ्रंटलाईन गोलंदाज सज्ज झाला हितेश पडगा एंड कडून, हायवे एंड, मग तो नाशिक असो की समृद्धी हायवे असो, सगळे हायवे इकडेच जुळलेले आहेत. भिवंडीकडे सर्वांचं लक्ष आहे, नागपूरवाल्यांचं पण आणि बडोदावाल्यांचं पण. कारण भिवंडी आमची महानगरी झाली. अनेक वेअर हाऊसेस, लॉजिस्टिक्स हब्स. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य साहेब दसजी म्हसे साहेबांचं सुद्धा आगमन झाले. या दसजी म्हसे साहेब आपलं स्वागत करते. स्लॅश केलं, कापण्याचा प्रयत्न होता आणि तिथे झेल सोडला गेला आहे कव्हर पॉइंटलाच म्हणू शकतो आपण. सरळ रेषेमध्ये बघा बॅट डील करून दाखवते. बॅटर तिथे बचावला, जीवनदान मिळालं मिस्टर नयनला. हे नयनरम्य दृश्य टिपले जात आहेत बघा आमच्या कॅमेरामॅन कडून. अगदी पाहुण्यांना कव्हर केले जाते. दुसऱ्या बाजूला ग्राउंड फील्ड आणि ग्राउंडवरचा खेळ कव्हर केला जातो. हे नयनरम्य दृश्य आहे. सभोवताली दाट हिरवीगार झाड झुडपं आणि निरभ्र आकाशाच्या छत्रछायेखाली वसलेले हे सुंदर निसर्गाचं वरदान असलेले क्रीडांगण पाहतो आपण. दामणगाव या ठिकाणी ही अगदी सुंदर स्पर्धा सुरू आहे. सुंदरशेठ पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्या स्वप्नातली स्पर्धा. पहिली रन आली, धाव आली, ती म्हणजे लकी आली म्हणू शकतो आपण. नयनला जीवनदान मिळालं आणि नयन आता किती मोठी खिली साकार करेल हे येणारी वेळच सांगेल आपल्याला. कारण क्रिकेटच्या इतिहासामध्ये असे जीवनदान देणं म्हणजे फार घातक असतं. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज हितेश. ड्राईव्हचा प्रयत्न ऑफस्टीच्या बाहेर टप्पा फुलवून वापरला गेला. पंच हॅरी सर तिथे अगदी बॉल काउंट करत असताना त्यांच्या कमरेजवळ काउंटर आहे. ते कधी पण काउंटर अटॅक पण करतात. डान्सर सुद्धा छान आहेत. आणि स्कूल एक पंच विकी मोगरे फ्रॉम सांगे. 2 चेंडू पडले, 1 धाव. पुढचा डॉट काढला गोलंदाजाने. कमी पावलांचा रनअप. उंच पुरा आहे, लॉफ केला, सरळ लॉफ्टेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन पर फिल्डर पोहोचणार नाही. एका टप्प्याने सीमा पार चौकार. भाऊजी शेंडे आपण या. ड्राईव्ह केला, लॉफ केलाय, ओव्हर पिच चेंडूला मस्त बॅटचा फ्लोप होता. आपण तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात एकाच ऍक्शन मध्ये कव्हर करून फेकी करते आणि गॅदर करून तिथे विकेट प्राप्त केले गोलंदाजाने. जबरदस्त तालमार फेकी आणि कलेक्शनचा फलंदाज बाद. आपण सन्मान होत असताना सोबतीला जोडले जातात बघा आमचे ज्ञानेश्वरजी पाटील साहेब सुद्धा, माझे उपसरपंच. आणि ते धावा जोडण्याचा प्रयत्न केला गेला. ज्याला जीवनदान मिळालं त्याला फारसं काळ थांबता आलं नाही. कदाचित नियतीला हेच मान्य होतं मित्रा. नियतीचा खेळ हा अजब असतो, त्याचा आपण विचारही करू शकत नाही. कधी काय होईल सांगू शकत नाही. आणि नयनची खेळी इथे संपुष्टात आली रनआउटच्या माध्यमातून. पहिला धक्का लागलाय तो जे बजरंग पॉवर शेलारला. उलटा ट्राय केलाय, जबरदस्त बंदुकीतून गोळी निसरली जशी काय तसं चेंडू निसरला बॅट मधून 4 धावांसाठी. बॅटिंगचं प्रतीक दाखवतोय मिस्टर प्रतीक. काय जबरदस्त कलात्मकता त्याच्या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. चेंडूला येऊ दिलं, फ्रंटफुटला आला होता, पायांची शपलिंग छान होती आणि फटका मस्त अगदी स्वीपर तिथे सजवला. स्वीप केला त्या फटक्याला, लेग स्वीपचा दर्जा 4 धावांसाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने आडव्या बॅटचा वापर केला. तर डोक्यावरती हात ठेवतोय त्याचं कारण की त्याला कळलं की चेंडू मी मिस केला, जो फुल टॉस पुन्हा एकदा प्राप्त झाला होता. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या आपण मित्रांनो पाहतोय. जे बजरंग पॉवर शेलार बी संघाची 1 गडी बाद 10 वर 1-0 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 1
सकाळपासून अनेक मान्यवर आपल्या या ठिकाणी भेट देत आहेत. अगदी शनिवार उत्कृष्ट पद्धतीने साजरा होत असताना जसं आपण सकाळीच उल्लेख केला की अनेकांना आज सुट्ट्या पण असतील आणि कालचा 40 प्लेचे सामने असल्यामुळे बरेचसे तिकडे प्रेक्षक गेले होते, बरेचसे खेळाडू त्या दिशेला होते डीडी मैदानमध्ये. आणि परंतु आता ह्या शनिवार आणि रविवारमध्ये या स्पर्धेला अगदी बहुसंख्य मान्यवरांची आणि प्रेक्षकांची नक्कीच उपस्थिती असेल. पहिले षटक इथे समाप्त झालं. चालू असलेल्या सामन्यामध्ये पाहतो आपण टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय जो घेतला जय बजरंग पॉवर शेलारने. आतापर्यंत तसं पाहता अगदी सामना न्यूट्रलमध्ये चालू आहे, कुठल्याही दिशेने मजबूत स्थिती नाहीये. अगदी कोहली संघाची सुद्धा घातक गोलंदाजी इथे सिद्ध होत असताना अचूक मारा केला. 2 चौकार जरी खाले तरी सुद्धा हितेशने तब्बल 2 डॉट सुद्धा काढले आणि एक रनआउटच्या माध्यमातून सांघिक यश प्राप्त झालं. ते म्हणजे कोळवली संघाला, आई गावदेवी कोळवली विरुद्ध जय बजरंग पॉवर शेलार बी. तर दुसरं षटक सुरू करतो गोलंदाज राहुल. अगदी समोर चेंडू होता, पायाची हालचाल नव्हती, त्या फटक्यामध्ये फक्त टर्न केला, बॅटला अगदी समोर घेतली आणि एक छातीजवळच्या चेंडूला नच स्टाईली टर्न केलं होतं स्क्वेअरच्या दिशेने सिंगलसाठी बॅट्समनने, जो गेल्या नवीन बॅटर मिस्टर कल्पेश सेफ खेळण्याचा प्रयत्न करत होते. ते कल्पेशचं ते एक कल्पकता होती की मला स्ट्राईकला आणायचं प्रतीकला, त्या फटक्यामध्ये तेच होतं, त्यांनी ठरवलं होतं. हा तो प्री मेडिटेटिव्ह त्याचा फटका होता, अगदी आधीच ठरवलेला फटका त्याला म्हणतात. कारण त्याला सुद्धा सांगितलंय कॅप्टनने आणि खेळाडू कक्षातून की तुला फक्त स्ट्राईक द्यायची ते प्रतीकला ज्याची बॅट चमकते, ज्याने तब्बल 2 चौकार मारलेत ह्या इनिंगमध्ये. धावसंख्या 11 वरती पाहतोय आपण, ज्यामध्ये प्रतीक 9 धावावरती खेळतोय 5 चेंडूंमध्ये. 2 सुंदर चौकार त्यामध्ये दडलेले आहेत. गारगार हवेचा वारा इथे सुटलेला आहे. पाहतो आपण आजच्या दिवसामध्ये कालपेक्षा कमी गरमी पाहायला मिळते, आपल्याला जाणवते, आपल्याला फील होते. काल जरा ह्या क्षणाला आपण जास्त पाणी सुद्धा पित होतो आणि उष्मा होता, जरा जास्त उष्माघात. पण आज शनिवार असल्या कारणाने बजरंगबलीची कृपा झाली आणि जे बजरंग संघ अवतरलाय आपल्या मैदानामध्ये त्या कारणाने अगदी अनुकूल स्थिती पाहतो आपण या क्रिकेटच्या खेळासाठी. बघा पंचाबा दर्शवतात की जास्त वेळ घेऊ नका प्लीज. कोहली टीम 15 मिनिटात 3 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. तुमचं घड्याळ सुरू आहे, आम्ही सांगितलं नाही टायमिंग तुम्हाला, परंतु आमच्याकडे ती अथॉरिटी आहे. लॉफचा प्रयत्न होता इथे, मात्र बॅटरचे पायांची हालचाल नीटशी नाही झाली, अगदी हवेमध्येच बॅट फिरवली गेली, चेंडूला खाली ठेवलं गोलंदाजाने आणि गोलंदाजाला वाहन करतात. बघा तिथे पंच की तुम्ही रेड झोन मध्ये जाऊ नका, रिलीज केल्यानंतर तुम्ही लगेच साईडला जायचं आहे, तुमच्या डाव्या बाजूला जाऊ शकता, उजव्या बाजूला जाऊ शकता. मे बी तुम्ही डाव्या बाजूला गेलात तरी चालेल, कारण तुम्ही राऊंड द विकेट जात आहेत. रेड झोन मध्ये आला तर तुम्हाला एलबीडब्ल्यू मिळणं कठीण होईल असे पंचांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा फुल टॉसचा प्रयत्न होता आणि हा सक्सेसफुल हँडल झाला. फलंदाज काय करतोय नक्की, हालचाल जागेवरतीच करतो, तो पाय त्याच्या नीचे अगदी रेषेपर्यंत पोहोचत नाही. चेंडूच्या मेरिटनुसार कसं खेळायचं याचं प्रात्यक्षिक दाखवलं आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये. काय खेळला वैभव पाटील, सुंदर बॅटिंग, जबरदस्त मिस्टर 360. चहू बाजूला चारी मुंड्यात करण्यात त्याची बॅटिंग पाहिली आपण आणि त्याच्या बॅटिंगमध्ये बरेच जणांना भुरळ पडली ह्या मैदानामध्ये. असं क्रिकेट पाहिजे, असा बॅटर पाहिजे प्रत्येक संघामध्ये. टर्न केलाय, विश्वास नव्हता फटक्यामध्ये, वेगान तिथे चेंडू जातोय, डीप स्क्वेअरच्या दिशेने फिल्डर येतोय, फेकी करेपर्यंत इथं मात्र धोका आहे आणि फलंदाज एक धाव काढून दुसऱ्या धावेमध्ये बाद होत असताना रनआउट. दुसरा धक्का लागतोय जय बजरंग पॉवर शेलार बी ला. पण त्यांचा काल एक व्हिडिओ बघितला, त्यांनी आयुष पाटील बद्दल चांगलं मनोगत व्यक्त केले, ज्यांनी पिक्चरमध्ये अगदी प्रवेश केलाय, आगमन केलंय मराठी सिनेमामध्ये. आपला लाडका आगरी जातीचा समाजाचा आयुष पाटील, ज्याने पहिल्या पिक्चरमध्ये धडक दिली आहे मराठी मूव्हीज, त्याबद्दल काल बाळामामाने एक व्हिडिओ अपलोड केला होता. इथे मात्र विकेट पाहिली आपण धावसंख्या 12 असताना 2 गडी बाद 12 धावसंख्येवर. नवीन बॅटर गेलाय तो विजय नावाचा इन ॲट 4. पहिले ओपनिंग पेअर परतली नयन आणि प्रतीकची. प्रतीक चांगला इथे खेळत होता, प्रतीकला इथे 10 धावांवरती बाद केलं
गोलंदाज इथे पाहतो आपण राहुल. हो मस्त फ्रंट फूट ड्राइव्ह, समजदारी, सेन्सेसलेस टॉप, सेन्सिबल क्रिकेट. हे फटके पाहायला अगदी आनंद मिळत असतो. क्लासिकल फटके, फ्रंट फूट ड्राइव्ह. राहुल द्रविडची आठवण झाली, विराट कोहलीची आठवण झाली, जे फ्रंट फूटला फार सुंदर खेळतायत. मनगटी फटका आणि नजर समोर, हँड आणि आय कॉम्बिनेशन सुंदर पद्धतीने. फक्त ड्राइव्ह केलं तर कव्हर ड्राइव्हच्या दिशेने, कव्हरला दिशा दिली. धावसंख्या सिंगलने 13 वरती पाहतो आपण. जय बजरंग पॉवर शेलार बीचे. फिल्डिंग काहीशी बदलली जाते. विकेट किपरच्या उजव्या बाजूला एक फ्लाइंग स्लिप शॉर्ट थर्डमॅन आहे, एक लेग स्लिप आहे शॉर्ट फाईन लेग. डीपमध्ये पॉईंट घेतलाय, डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे, डीपमध्ये ऑर्थोडॉक्स मिड विकेट आणि ते पल्ले ड्राइव्ह. वा, लॅप शॉट म्हणू शकतो आपण. तिथे जातो, तिकडे जात असताना ताडीबाडी केंद्राकडे 4 धावांसाठी प्लस. तो निघणार नाही, त्यासाठी बाळा मामाला फार मोठं कार्य करायला लागणार आहे, कारण फार मोठी कसोटी आहे. 5 वर्षांची कारकीर्द त्यांनी जर जोपासली, त्याचा मानस घेतला आणि सर्वांनी त्यांना निवडून दिले अगदी प्रेमाने, तर बाळा मामाने सुरुवात तर छान केली आहे, पण तो शेवट सुद्धा गोड असला गरजेचा आहे आणि तसा प्रयत्न त्यांचा होईल अशी आपल्याला सर्वांना नक्कीच खात्री आहे, अपेक्षा सुद्धा आहे. नक्कीच आपण त्यांना शुभेच्छा देऊया. आपले लाडके खासदार आहेत ते. धावसंख्या 17 पाहतो आपण. 2 षटकाची समाप्ती. या षटकामध्ये मस्त बॉलिंग हाताळली राहुलने. 7 धावा फक्त खर्च केल्या. लॉफ केला, उडवलाय ऑन साइडला पाहतो. फिल्डर सज्ज. सन्माननीय नरेश पाटील साहेबांच्या बॅनरच्या समोर टिपला जाईल. फलंदाज झाला फेल. हुलकावण्याचा प्रयत्न होता, भिरकावण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नामध्ये तो लांबलचक जी सीमारेषा आपण पाहिली आहे, म्हणजे ती नेहमीच असते प्रत्येक ग्राउंडला एक वेगळी शोभा असते. म्हणजे काऊ कॉर्नर एरिया, त्या एरियामध्ये तुम्हाला सीमारेषा जास्त लांब असल्यामुळे मोठी ताकद वापरणं गरजेचं असतं. त्या एरियामध्ये षटकार मारणे सुद्धा जोखीम असते. जोखीम घेतलेला बॅटरने, पुढे त्या जोखीममध्ये फसला गेला आणि सापल्यामध्ये अडकला. झेलच्या रूपामध्ये इथे बाद होत असताना विजय परत ते डगआउटमध्ये, जो धक्का क्रमांक 3रा लागलाय जे बजरंग पॉवर शेलार संघाला. झेल टिपला त्या ठिकाणी राहुलने, ज्याने दुसरं षटक हाताळलं. मस्त जज केलं, तो जागेवरतीच उभा होता. अगदी त्याला हलायची गरज पडली नाही अजिबात आणि चांगलं जजमेंट करून, चांगला स्टान्स दाखवून एक सुंदर झेलचा नमुना पेश केला. धावसंख्या 17 असताना हा धक्का लागला. तो 3रा नवीन बॅटर जय. विजय बाद झाल्यानंतर फक्त व्ही काढलाय, जयला पाठवलंय. गोलंदाज सज्ज वैभव नावाचा, वैभव पाटील. अष्टपैलू क्रिकेटर. ओ लाऊड अपील, फलंदाज बाद. कात्रीत पकडला, खिंडीत पकडला, प्लम डिलिव्हरी, एलबीडब्ल्यू बाद. डिलिव्हरी अगदी स्विंगिंग होता, हवेमध्ये स्विंग होत असताना, हवेमध्ये लहरेट डवलत जात असताना चेंडू धडकला. काय मध्ये त्या चेंडूमध्ये काहीसा पेस चेंज केला होता. चेंज ऑफ पेस त्याला म्हणतात. आणि धावसंख्या तिथे विकेटचं पतन झालेलं असताना 17 वरती थांबली आहे. 4था धक्का लागला एलबीडब्ल्यूच्या रूपामध्ये. नवीन बॅटर गेलाय मिस्टर नीलम. नीलम म्हणजे महागडा हिरा आहे. हो, नीलमला सुद्धा इथे स्वस्तात परतले, परत धाडले नीलमला. हा स्वस्त हिरा ठरला नीलम. पाटीलची हॅट्रिक झाली मित्रांनो. 1 झेल 2 क्लीन बोल्ड. टाळ्याबाजा वैभव पाटीलसाठी. जबरदस्त त्यांनी हॅट्रिक संपादन केली आहे. अजिबात आमचं लक्ष सुद्धा नव्हतं, पण तो बरं झालं करण गुळीने आम्हाला सांगितलं की लागोपाचे 3 धक्के मिळाले. पहिला झेल टिपलाय तो आपण बघितलं राहुलने, त्यानंतर 2 लागोपाचे क्लीन बोल्ड केले वैभव पाटीलने स्विंग इन डिलिव्हरी टाकून.
हे बघा त्रिफळाचीत निलंबन सुद्धा केलं. त्याच्या आधी बघितलं आपण जयला सुद्धा क्लीन बॉल केलं होतं. एक LBW माफ करा, क्लीन बॉल. येस बरोबर. तिन्ही पण वेगवेगळे आपण पाहतो की विकेट प्राप्त केले मिस्टर वैभव पाटीलने. धावसंख्या 17 असताना 5 गडी बाद. सक्षम, क्या बात है, बहुत बढ़िया नाम है सक्षम. लाईक द अगदी उशिरा का पाठवलं, ज्या नावामध्ये सक्षमता आहे. आणि सन्माननीय जयजी शिंगोळे साहेबांकडून 200 रुपयाचं बक्षीस आलंय मिस्टर वैभव पाटीलला त्या हॅट्रिक साठी. धन्यवाद जयजी शिंगोळे, आपण आम्हाला नेहमीच मोलाचं योगदान देतात आणि इथे प्लेयरला सुद्धा तुम्ही अगदी प्रोत्साहित पद्धतीने बक्षीस सुद्धा दिलेलं आहे वैभव पाटीलला. 200 कॅश प्राइज फॉर दॅट हॅट्रिक. चौथा पण घेईल का? सज्ज झाला वैभव पाटील गोलंदाज, कारनामा करतोय, केला सुद्धा. ओ माय गॉड, लागोपाठचे 4 धक्के, 2 क्लीन बॉल, एक LBW झेलच्या रूपामध्ये हाहाकार माजवलाय. वेगावरती सार होतोय, फर्निचर डिस्ट्रॉइड. सामना उद्ध्वस्त करेल का वैभव पाटील? टेकन विकेट, जबरदस्त बॉलिंगचा नमुना. अगेन्स्ट ज्याचं नाव आहे वैभव पाटील, वैभवशाली गुणवान खेळाडू पाहतो आपण कोलिली संघाचा. आई गावदेवी प्रसन्न असलेला खेळाडू. मी तर म्हणतो की निसर्गाचं देणं आहे. गिफ्टेड प्लेअर दिसतो आपल्याला व कोलिली गावासाठी. हा गिफ्टेड प्लेअर आहे, गिफ्टेड क्रिकेटर आहे मिस्टर वैभव पाटील. जसं आपला रोहित शर्माला गिफ्टेड म्हटलं जातं, मुंबईचा खेळाडू. हो पुन्हा यॉर्क केलंय. नशीब बोलव तर बॅटरचं की तिथे दांडी नाही निघाली, उखडली नाही गेली. 5वा चेंडू होता मित्रांनो. एक धाव नाही, टाळा वाजवत राहा वैभव पाटीलसाठी. मिडल षटक हाता येईल का? डबल हॅट्रिक तरी घेतली इथे, डबल विकेट हॅट्रिक. 4 धक्के लागोपाठचे आणि 5वा डॉट काढलाय. हॉट बॉलर आहे, जबरदस्त मॅच बनवली आणि लो स्कोरिंग झाली. धावसंख्या 17च्या पुढे जात नाही. 17 घंटा वाजवले. ड्राईव्ह झाला, ओव्हर पिच होता काहीसा आणि मिडल होत असताना वेगाने फॉरेस्टलीच्या दिशेने जात असताना फिल्डर येईपर्यंत एक धाव प्राप्त झाली. धावसंख्या इथे 1 ने पुढे आणि एकच धाव खर्च केली. 4 गडी बाद केले वैभव पाटीलने. जबरदस्त अफलातून बॉलर, अफलातून क्रिकेटर, अफलातून अष्टपैलू आहे तो मिस्टर वैभव पाटील फ्रॉम आई गावदेवी कोलिवली. धावसंख्या 18, 3 षटकाची समाप्ती आणि गडी बाद झाले तब्बल 6. त्यातील 4 धक्के तर एकट्या वैभव पाटीलने दिलेत. पहिला झेल टिपला राहुलने, त्यानंतर LBW, त्यानंतर लागोपाचे 2 क्लीन बोल्ड. स्विंगिंग डिलिव्हरीज, हवेमध्ये स्विंग करायची क्षमता बघा. अगदी 3 इष्टी दाखवून खेळताना तुम्ही घातक गोलंदाजाकडे अशा पद्धतीने अपेक्षाच करू शकत नाही की तुम्हाला तो मारायला देईल. तो तुम्हाला मार देईल आणि मार दिला तिथे डॉमिनेशन केलं पूर्णपणे. डॉमिनेटिंग बॉलिंग फ्रॉम वैभव पाटील. जितकं म्हणावं तितकं त्याचं आपण कौतुक कमी पडेल. इतकं जबरदस्त परफॉर्मन्स त्यांनी पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा, पहिल्या मॅच मध्ये धावांचा पाऊस पडला, इथे विकेटचा पाऊस पडला. म्हणजे वैभव पाटीलकडे दोन्ही पण लायसन्स आहेत. लायसन्स टू टेक द विकेट, लायसन्स टू टेक द रन्स, हिट द बिग शॉट्स. एक लायसन्स होता जेम्स बॉन्ड कडे, लायसन्स टू किल द मॅन. सन्माननीय किशोरजी शिंगोले साहेब आणि गणेशजी पाटील साहेब या आपलं आगमन झालेलं आहे. आम्ही आपल्याला बोलावतोय व्यासपीठाकडे या. हार्दिक स्वागत गणेशजी पाटील आणि किशोरजी शिंगोळे. शेवटचं षटक सुरू करते गोलंदाज संजय. ओ इथे मात्र लाईन शॉटचा प्रयत्न, पंचाने आमच्याकडे वळून सांगितलं. वाईटचा इशारा, ऑप्शनच्या बाहेर टप्पा पडतो आणि बाहेर निघतोय. आणि तसेच शरदजी केणे असो, शरदजी केणे, गणेशजी पाटील आणि शिंगोळे तिघांनी पण या. हे त्रिदेव आलेले आहेत मैदानामध्ये. या वेलकम. वाईट आलाय. धावसंख्या 1 ने पुढे. टर्न केल्या चेंडूला अगदी इम्पॉजिंग स्ट्रोकचा प्रयत्न होता. नो लुक शॉट. तिथे वेगाने फिल्डर येते. लॉंग लेगला फिल्डर सजवलेला होता आणि त्यांनी सुद्धा कव्हर करे. प्रत्येक सिंगलच धाव प्राप्त झाली. शरीर भाषा बघा आपण पॉवर शरीराची, पूर्णपणे पॉवर निघाली शरीरातली त्यांची. ही टोरंटो पॉवर आहे की काय कळत नाही मला. टोरंटो तर पॉवरफुल असं म्हटलं जातं. बिल पण पॉवरफुल असतं त्यांचं. आमची MSCB आमच्या टिटवाळ परिसरामध्ये कधी पण बिल भरा. धावसंख्या 20 वर. इकडे नोटीस लगेच 24 तासामध्येच तुम्हाला रिमांडमध्ये घेतलं जातं. घ्या, तुम्हाला अशीच 20 पाहिजे ना, बिल पण तसंच मिळत आहे. धावसंख्या 20 वर. 20 ऑन द बोर्ड.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल बोर्ड, परंतु आम्हाला प्रॉब्लेम असा की वीज गेली की अपेक्षा नाही येण्याची, कॉलच करू शकत नाही, फोनच उचलत नाही, अरे बिल भरा आधी. मग कोणी झोपलेला असतो, कोणी आडवा झालेला असतो, औषध नवसे सगळे आमचे वायरमॅन. धावसंख्या 21 वर वारंवार वाईट मिळतात इथे संजयच्या ह्या षटकामध्ये. हो पुन्हा त्या चेंडू खाली ठेवलाय, बॅटर करतो काय, या साईडला बघ जरा, आम्ही पण दिसतोय तुला, ऑफ साईडला जरा बघ. वारंवार ऑन साईडला प्रयत्न करतात इथे. बॅटची प्रॅक्टिस तुमची अशी पाहिजे मित्रांनो की तुम्ही तिन्ही पण डिग्रीमध्ये खेळले पाहिजेत. 360 जसं वैभव पाटील खेळत होता, बॅकफुटला जाऊन त्यांनी पंच केले, स्टिअर केले, ऑन साईडला मोठमोठे फटके सजवले, लॅप मारला, जबरदस्त बॅटिंग त्याची चाऱ्या बाजूला. येस, हे असे फटके मारायचेत राजा, हे सुद्धा तुला उत्कृष्ट क्रिकेटर बनवतील. या सर या, वेलकम. वायरमॅन तर आले नाही ना, खाकी ड्रेस दिसतोय. वेलकम. इथे धावा आल्यात, एक धाव आली, 2 धावा आल्या, माफ कर, धावसंख्या 23 वर. कारण आमच्याकडे वायरमॅनचा हाच युनिफॉर्म आहे, खाकीचा आमच्याकडे MSCB मध्ये. वेलकम, सुस्वागतम. पाहुणे आलेत. 1 शॉटचा इशारा, म्हणजे एकच घेऊया आपण, हरकत नाही. चला, तिथे धावा 22. डबल 2 मला करंजी सांगतात आणि आमचे प्रिन्स मूवीजवाले सुद्धा. कल्पेश सावरती खेळतोय आणि समाधान 3 चेंडूमध्ये 2 होती, त्याने समाधान मानलंय. संजयचा राऊंड ऍक्शन आहे. वा, मलिंगाची आठवण झाली थोडीशी. ह्या ऍक्शन मध्ये जोर फार होता, जोश होता, पण तो होश पण राखणं गरजेचं आहे. एक धाव प्राप्त झाली इथे आणि आता धावसंख्या 23 वरती. काल अशीच मॅच होती ना शेवटची, 23 धावा झाल्या, 24चं टार्गेट नाही झालं वाटतं ना, मी निघून गेल्यानंतर. कोण जिंकला? कोहलीच का? ओ माय गॉड, म्हणजे खांडपे हरले शेवटी काल. ओ, म्हणजे कोहलीने लागोपाचे 22-23 डिफेंड केल्या. वा, जे हनुमान कोहली, बरोबर. इथे रिवर्सचा पवित्रा फलंदाज बाद, बॅटची कडे येणार बॅटर, डगआउट कडे धक्का लागतोय. तो तुम्हाला आम्ही जास्त सदिच्छा देतोय. इथे विकेटचं पतन झालं, नवीन बॅटर गेला शेवटच्या चेंडूसाठी. हो, गोपडीसारखी बॅट फिरवली होती, परंतु चेंडू ऑफसीच्या बाहेर, वाईड यॉर्कर हाताळला. संजयने मस्त कमबॅक केलं, 2 वाईट टाकून सुद्धा त्याने फार चांगली बॉलिंग केली. एकच चौकार, एकच षटकार दिला. याला म्हणतात जोखीम घेणं, हिमतीने कार्य करणं. ते कार्य केलं संजयने. ज्या ठिकाणी पाहतो की आपण पहिल्या षटकामध्ये 10, नंतर 7, नंतर 1 आणि नंतर 5, अगदी उतरत्या क्रमाने धावसंख्या खाली आली, धावसंख्या थांबली बरोबर 23 वरती. 24 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी आहे आणि गावदे कोहली संघापुढे 24 मध्ये 24. आपले सर्वांनी लाडके स्वर्गीय राहुलजी दादाराम तरे, जे किशोरजी शिंगोळे यांचे मेव्हणे, आपण नक्कीच त्यांच्या स्मृतीला वंदन करतोय की आपल्यामधून लवकरच निघून गेले. जबरदस्त चेहरा होता, चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला निघून गेलं. त्यांच्या पावन स्मृतीस आपण विनम्र अभिवादन करूया. स्वर्गीय राहुलजी दादाराम तरे यांना स्वर्ग लोकांमध्ये आत्मशांती, चिरशांती लाभो अशी देवाकडे प्रार्थना करूया. कारण देव पण मायेचा भुकेला असतो मित्रांनो. कधी कधी चांगली व्यक्ती लवकर का जाते त्याचं कारण की देवाला ते आवडत नाही. देवाला वाटतं की अरे मला पण थोडीशी माया ममता पाहिजे, ये जरा लवकर माझ्या सोबतीला. आणि अशा कारणाने काहीतरी निमित्त होऊन ती व्यक्ती आपल्याला सोडून जाते. कारण देव परत घेताना अगदी ऑटोमॅटिक घेत नाही, परंतु काहीतरी निमित्ताने माणूस घेऊन जातो. आणि स्वर्गलोकी जात असताना आपण पाहतो की काहीतरी आजार असतो, काहीतरी अपघात असतो. त्या कारणाने स्वर्गीय राहुल आपल्यामधून निघून गेले. राहुल तरे, अरुण दादाराम तरे आपण पाहतोय, ज्याचं बॅनर आपल्या स्क्रीनवरती, जे पार्थिव चषकाच्या निमित्ताने आणि किशोरजी शिंगोळे साहेबांचे ते मेव्हणे. नक्कीच त्यांना सुद्धा दुःख आहे, आपण सर्वांच्या मनामध्ये सुद्धा दुःख आहे. आठवण झाली की दुःख वाटतच असतं, कारण आपल्यामधून आपल्या सहवासातील व्यक्ती ज्या निघून जाते त्या व्यक्तीचं आपल्याला नक्कीच आपल्याला आठवण होत असते. आणि म्हणून एकाने चांगलं लिहिलं तुम्हाला सर की माझ्या सहवासाला महत्त्व देऊ नका. काय म्हणलं, मस्त लिहिलंय बघा, माझ्या सहवासाला महत्त्व देऊ नका, तो काही क्षणांचा असणार आहे. बरोबर, माझ्या देहाला महत्त्व देऊ नका, तो आज आणि उद्या त्याची राख रांगोळी होणार आहे.
परंतु माझ्या भावनांना महत्व द्या, कारण त्या तुमच्या सोबत जर राहिल्या तर तुम्हाला त्याची अगदी शेवटपर्यंत आठवण राहील. म्हणून मित्रांनो, एकमेकाच्या भावनांशी खेळू नका, एकमेकांवरती प्रेम करा, आज जगा उद्याची चिंता करू नका. आणि बघा, स्वर्गीय दीपक काळूराम भोईर उत्कृष्ट 40+ खेळाडू, मी नाही विसरलो यांना, खूप वेळा बघितलंय, मी कॉमेंट केली त्यांच्याबद्दल. स्वर्गीय दीपकजी काळूराम भोईर सुद्धा आपल्यामध्ये नाही राहिले, आता जे उत्कृष्ट खेळाडू होते त्यांचा खेळाडू कक्ष सुद्धा आपण उभा केलेला आहे. आणि संदीपजी तुकाराम भोईर स्वर्गीय, ज्यांचं नेहमीच आपल्याला मोलाचं सहकार्य असायचंच, ते सुद्धा आपल्या स्वर्गलोकातून आपल्याला बघत असतील की आपले बंधू, आपले भाऊ, आपले काका मामा आपल्या नावाचा उजाळा करतायत, आपलं नाव घेत आहेत, कारण त्यांनी तो ठसा निर्माण केला आहे. त्यांची आठवण आपल्याला होणारच, त्यांच्या आठवणी आपण उजाळा देत राहू. आणि कोरोनाच्या काळामध्ये ते आपल्यामध्ये निघून गेले, कारण तो एक मोठा महारोगच आलेला म्हणू शकतो आपण. एक ती नियतीचा मोठा घाला झाला 2 वर्षांपर्यंत. आपण बघितलं 2019च्या एंडिंग नंतर आला होता. सुरुवात झाली 2020ला आपल्या भारतामध्ये, परंतु 22 पर्यंत अगदी अनेकांना मोठमोठ्या दिग्गजांना तो घेऊन गेला. तो महाकाळ आलेला एक प्रकारे कोरोनाचा काळ, आणि कधी पण काही होऊ शकतं, कारण निसर्ग सुद्धा आता पूर्णपणे सांगतो की मित्रांनो, तुम्ही माझी पण काळजी घ्या तर मी तुमची काळजी घेईन, असं निसर्ग सांगतोय. तर निसर्गाला जे मान्य तो निसर्ग करणार आहे. नक्कीच आपण त्यासाठी फक्त तयार राहायचंय. हवामान आणि माणसं कधी बदलतील याची गॅरंटी नाही, म्हणून आपण तयार राहायचंय, हिंमत ठेवायची, कसं जगायचं त्यासाठी. जाऊया आपण आता कॉमेडी बॉक्समध्ये बदल करूया. काही गोष्टी तात्विक पण झाल्या, बरं वाटलं, थोड्याशा भावना जरा आपल्याला इथे बोलता आल्या. तर धावत्या इनिंग मध्ये बघूया आपण 24चं लक्ष कशा प्रकारे पार करेल कोल्ही संघ, ही 23 धावा डिफेंड करेल या ठिकाणी पॉवर शेला संघ. ते ऐकवतील आपल्याला सन्मानित समालोचक सुभाष धुमाळ सर असतील. धन्यवाद. सर, आव्हान आपण पाहतोय माफक आहे. 24 चेंडू आणि 24 धावांचं आव्हान आहे, म्हणजे बॉल टू रन असे इक्वेशन पाहायला मिळते. आणि या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मागील सामन्यावर कोलिवली वैभव पाटील त्याच्या समेत कुमार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे मात्र गुडघावर टेकून हा फटका गेलेला आहे. घुटना टेक और सिक्सर बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून षटकार. जे संपूर्ण येते तिथूनच जणू काही त्या इनिंगला सुरुवात केली, कारण मागील इनिंग मध्ये तो नॉट आउट होता 48 धावसंख्येवर. आणि त्यानंतर आपण बघतो या इनिंग मध्ये, या मॅच मध्ये त्यांनी षटकाराने आपल्या इनिंगला सुरुवात केलेली आहे. 6 धावेने स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष जॉयनमन खोनी संघाने या पाससाठी रिपोर्टिंग करायचं. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून विश्राम फटका, मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही, कारण आपण पाहतोय झेल अवघड होता आणि तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष जॉनमन खोनी या 2 संघामध्ये सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतो. जयप्रसंग पॉवर शेलर बी विपक्ष ऐगावती कोलिवली या 2 संघामध्ये. पहिले षटक मार्गसह समाधान पहिले षटक बदलताना. शरद केरी साहेबांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम. गणेश पाटील साहेब आमच्या रजा घेताना आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपले देखील मनस्वी धन्यवाद व्यक्त करतोय. 24 धावांचं एक माफक आव्हान आहे आपण पाहतो या कोलिवली या संघासमोर. आणि 24 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी कुमार दलवी आणि वैभव पाटील जोडे मैदानामध्ये. समाधान पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र आपण पाहतो यशस्वीच्या मागे चेंडू जातो, एक धाव फलंदाज पूर्ण करतात. या सिंगल संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. जे प्रेक्षक नक्कीच आणि खेळाडू जे सीमारेषेच्या आतमध्ये आहेत त्या सर्वांना विनंती पण सीमारेषेच्या बाहेर बसायचं पडदा आहे, त्या पडद्याच्या बाहेर आपण बसायचं आहे. लॉप केलेल्या चेंडूला लॉफ्टी फटका, मात्र क्षेत्ररक्षक लॉंगर रिझनमध्ये सज्ज आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करेल. या सिंगलने कोलिवली संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतो. धावसंख्या 11. 24 धावांचा अतिशय माफक लक्ष इथं मात्र ठेवलं गेलेलं आहे. ऐकवती कोलिवली या संघासमोर राज्य बजरंग पॉवर शेलर ब या संघाने. पॉवरचं पहिले षटक मार्ग समाधान पाटील पॉवरचं पहिले षटक त्यांना शेलर संघाकडून पाहायला मिळतोय. इथे लॉप केलेलं मात्र मिस टायमिंग
क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र झेल ड्रॉप. असं म्हणतात की या घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात आणि तसंच काही चित्र इथं मात्र आपण त्याच्या बजरंग पाऊस शेलर ब संघामध्ये पाहायला मिळते. आणि या अगोदर फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरले आणि आता मध्ये क्षेत्ररक्षण देखील गलथान पाहायला मिळते. अतिशय सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण कारण झेल सोडला गेलेला आहे. धावसंघ पोहोचते ते 12 वर आणि इथून बरोबर 12 धावांची आवश्यकता आहे. दामणगावचे ज्येष्ठ नागरिक खंडू भोईर साहेबांचं इथे आगमन झालेलं आणि त्यांना देखील विनंती अशी की आपण आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं JP चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आई गावठी कोळीर संघाचे धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद जिंदाबाद 12 धावा. इथून 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बॉलिंगमध्ये पहिला बदल बॉलिंग ट्रॅकवर आता मध्ये गोलंदाज वेग येतोय. पहिला पारखलाने जाऊ दिलं. पंचाचा देखील इशारा वाईट येतोय. आव्हान धाव वाढच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 13 वर. वेग पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. तर सामना करील फलंदाज वैभव पाटील. इथे मात्र चेंडू निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. पंचाचा वाईट येतोय. आव्हान त्याचा वाटच्या रूपाने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा आव्हान धावीने भर पडते. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 14 धावा. अगोदरच लक्ष कमी दिलेलं आणि त्यामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी हाताळली जात आहे. आपण बघतोय वाईट चेंडूने वाईट अवस्था होत आहे ती शेलार संघाची. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटताना गोलंदाज पुन्हा एकदा वाईट आणि वाईटचे हॅट्रिक. हे हॅट्रिक मात्र कोणाच्याही नावे कोणाही खेळाडूला आवडणार नाही. वाईट चेंडूचे हॅट्रिक पूर्ण करताना आपण बघतो गोलंदाज विवेक पाटील. धावसंख्या स्कोरवर 15 वर पोहोचते. 15 धावा आपल्यावर पाहायला मिळत आहेत. मजबूत स्थितीमध्ये सध्या आई गावदेवी कोलिवली संघ आपण पाहतोय. इथे ऑन साइडला केलेल्या चेंडू अवघड हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल डबलने देखील सामना जिंकता येऊ शकतो आणि म्हणूनच जोखीम पत्करली जात नाही. खरं तर आपण पाहतोय वाईट चेंडूचा खरपूस समाचार घेतला जातोय. मात्र जे चांगले चेंडू आहेत त्यांचा सन्मान देखील केला जातोय. धावसंख्या 16. दिशा देण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधला नाही फलंदाज कुमार दलवी याला. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 17 धावा 16 धावा. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं तर डबल हॅट्रिक सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट कोहली कुमार वैभव यांनी घेतले होते. इथे मात्र बीट होतोय. शिक्षक बीट होतोय फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आणि चेंडू निघून जातोय सीमा पार थर्ड रिझल्ट मधून हा चौकार. विजयाच्या उंबाट्यावर संघ पाहायला मिळतो कोलिवली. हा चेंडू देखील आपण पाहतो 15 इशारा. इथे मात्र नो बॉलचा येतोय. अद्भुत इशारा हॅरी सर करताना आपण पाहतो. हिरामन खरकर सर आपण पाहतोय वाईट चेंडू नो चेंडू दर्शवताना. पुढील चेंडू फेड देखील असणार आहे. धावसंख्या 21-21. आपण पाहू शकता 15 स्लो मोशन मध्ये इशारा येतोय. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे एका धावीसाठी आणि एका धावीने संघाची धावसंख्या
होते ती 22 केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. 24 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण मध्ये कोलिवली या संघाला. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे देखील पंचांचा इशारा वाईटचा येतोय हे आपण पाहू शकता. एक्सरे चालू आहे सध्या हॅरी सरांची. क्या बात है क्या हॅरी सर, हे तो कुछ भी हो सकता है. दुपारच्या जेवणानंतर ते ताजे तवान दिसतील. आता थोडेसे नक्कीच थकलेले पाहायला मिळतात. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. हा निर्धाव चेंडू आहे. केवळ 2 धावांची आवश्यकता येते मात्र आपण बघतो कोल्हे संघाला सामना एका धावेची आवश्यकता आहे कारण स्कोर इज लेवल इक्वल झालेले आहे. फक्त एका धावेची आवश्यकता आहे कोल्हे संघाला सामना जिंकण्यासाठी. या षटकामधील पुढील चेंडू सन्मान दिलेला आपण पाहतोय या चेंडूला. तर षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 23. केवळ एका धावेची आवश्यकता. 12 चेंडूचा खेळ शेष आहे. पहिल्या डावामध्ये आपण जर बघितलं तर कोहली वैभव पाटील यांनी या डबल हॅट्रिक 4 चेंडूमध्ये 4 विकेट, ज्याला डबल हॅट्रिक क्रिकेटमध्ये म्हटलं जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर लसित मलिंगा श्रीलंकेचा, त्यानंतर अफगाणिस्तानचा जादू गोलंदाज राशिद खान आणि वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरने हा कारनामा केलेला आहे. इथे स्कोर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. विजय फाटका पंचाचा 9 बॉल आणि अशा प्रकारे आपण पाहतोय हा सामना जिंकलेला आहे तो आई गावदेवी कोहली संघाने. अभिनंदन कोहली आणि हार्ड लक शेलार. तर या सामन्याची मेहनत मॅच बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये देखील पहिल्या सामन्यामध्ये 2 धावांनी ज्याचा अर्धशतक हुकलं होतं. नाबाद 48 धावांनी या सामन्यामध्ये डबल हॅट्रिक सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेणारा. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा कारनामा श्रीलंकेचा गोलंदाज लसित मलिंगा, अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खान आणि वेस्ट इंडिजचा गोलंदाज जेसन होल्डर यांनी केलेला आहे. आणि इथे मात्र हा कारनामा करताना या स्पर्धेमध्ये वैभव पाटील आपल्याला पाहायला मिळाला आणि वैभव पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. किशोरजी शिंगोले साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपल्याला आपले शुभ असते कोहली वैभव पाटील याला मॅन ऑफ द मॅचचे ही आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देत आहोत. आपण बघू शकता कोहली संघाचा कोहिनूर मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये ठरलेला. डबल हॅट्रिक त्यांनी पूर्ण केले. सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट, ज्याला क्रिकेटमध्ये डबल हॅट्रिक म्हटलं जाते. आणि त्यानंतर ओली आपण टॉस करे टॉस केलं जाईल. कोणी विपक्ष कोहली या 2 संघांमध्ये टॉस करण्यासाठी विनंती करेन व्यापी विराजमान सुंदर भोईर साहेब त्यांच्या समेत श्रीधर पाटील साहेबांना की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस केला जाईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूला खोनी हा देखील तगडा संघ, तर दुसऱ्या बाजूला कोलिवली हा देखील एक बलाढ्य संघ पाहायला मिळाला. वेलकम दक्षिण सिंगूला आपलं देखील हार्दिक स्वागत आहे.